नमस्कार. सुरुवातीलाच एक व्हिडिओ दाखवतो. एक दुग्धाभिषेकाचा व्हिडिओ आहे. म्हणजे एका व्यक्तीला दुधाने अंघोळ घातली जाते आहे. जरा बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा. पाहिला. आता अंघोळ घालणारी व्यक्ती आणि ज्याला अंघोळ घातली जाते ती व्यक्ती, या दोघांच्या मधलं वर्षभरापूर्वीचे संबंध कसे होते तेही तुम्हाला दाखवतो, तेही बघा. पाहिले. म्हणजे हे जे कोतकर पाटील आहेत त्यांनी अंतरवली सराटीतल्या या डॉक्टरांना वर्षभरापूर्वी तोंडाला काळं फासलं होतं आणि वर्षभरानंतर ते दुग्धाभिषेक करून गैरसमजाबद्दल क्षमा मागतायत, दिलगिरी व्यक्त करतायत आणि त्यांच्याविषयी मनात कोणतीही कटुता नाही हे सांगतायत. कटुता काय होती हे समजून घेणं आवश्यक आहे. कटुता ही होती की डॉक्टर तारक यांनी अंतरवली सराटीमध्ये चाललेलं आंदोलन मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटीतून बाहेर न्यावं आणि ते अन्यत्र करावं अशी मागणी केली होती. या मागणी मागचा हेतू काय होता तर गावातील जातीय तणाव वाढू नये यासाठी ते आंदोलन दुसरीकडे न्यावे अशी मागणी केली होती. कोतकरांना वाटलं की डॉक्टर तारक जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करतायत आणि त्यांनी काळं फासलं. पण त्यानंतर त्यांना जाणीव झाली की डॉक्टर तारक करत होते ती मागणी योग्य होती आणि त्यांनी जरांगेंच्या वर टीका केली या समजातून ज्यांना काळं लावलं होतं त्यांना दुग्धाभिषेक घालून त्यांची क्षमा मागितली. मी हे का सांगतोय पहिल्यांदा कोतकर काय म्हणले ते ऐकवतो, मग का सांगतोय ते दाखवतो. ऐका. वर्षभरापूर्वी डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटल आम्ही आंदोलन केलं होतं, परंतु ते आंदोलन गैरसमजून झालं होतं, भावनेच्या भरात झालं होतं की डॉक्टर साहेबांनी त्यावेळेस जालन्याचे SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना जे पत्र दिलं होतं त्या पत्रातला मजकूर असा होता, त्यांचा विरोध त्या आंदोलनाला होता, त्यांचा विरोध उपोषणालाही नव्हता, परंतु गावात जातीय तेढ निर्माण होऊन जातीय द्वेष वाढत चालला होता, गावातलं वातावरण खराब होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश होता. ते डॉक्टर साहेबांनी आम्हाला भेटी आणखी सांगितलं आणि म्हणून आम्ही झालेल्या प्रकरणाबद्दल डॉक्टर साहेबांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांचा आम्ही झुंजार छावा संघटनेच्या वतीने दुग्धाभिषेक करून शाल पुष्पहार अर्पण करून त्यांचे आम्ही पूजन केलेलं आहे. ऐकलं. हे ऐकल्यावर मी का सांगतो याची कल्पना आपल्याला येते. ते म्हणजे वातावरण बदलत चाललं आहे. वस्तुस्थिती काय आहे हे लोकांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. आता मला तुम्हाला एक पोस्टर दाखवायचं आहे. अंबड तालुक्यात, घनसावंगी तालुक्यात, बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर हे पोस्टर लागलेलं आहे. जरा नीट या पोस्टरकडे बघा. म्हणजे काही क्षण हे पोस्टर मी ठेवतोय. धाकटी पंढरी म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं त्या गडाच्या मठाधिपतींनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांचा अभिवादन सोहळा, गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. नारायणगड जिथे मेळावे झालेले आहेत आदरणीय संघर्ष योद्ध्यांचे. ते असो, मला खालची नावं तुम्हाला दाखवायची आहेत. जरा खालची फोटो बिटो बघून घ्या. यात नावं नाही आहेत, फोटो आहेत. याच्यामध्ये गेवराईचे दाभाडे आहेत, बेदरे आहेत, ही सगळी मंडळी यात तुम्हाला दिसतील. या मंडळींचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य हे आहे की स्वतः गडाधिपती हे विठ्ठलाच्या नंतर कोणाचे चाहते होते तर मनोज जरांगेंचे.
ही सगळी मंडळी कोणाला आपला आदर्श मानत होती, होतीपेक्षा आहेत हा शब्द आपण वापरू, ते म्हणजे मनोज जरांगे यांना. म्हणजे त्यांच्यासाठी दैवत असा शब्द होता मनोज जरांगे. आता मुख्य दैवताची पूजा करत असताना दैवताच्या छायाचित्राचा मागमूस सुद्धा कुठे नाही, म्हणजे उल्लेख सुद्धा कुठे केलेला नाही, कुठेही केलेला नाही. का बरं घडलं असावं असं? का बरं घडलं असावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे यांना का गरज वाटली नसेल यांचं नाव घेण्याची, काय बोलण्याची? मध्ये लोक चिडली होती बघा. जालन्यात एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात पाटलांना व्यासपीठावर बोलवलं नाही म्हणून चिडली होती. अॅनालायझरवर लोक मुलाखत देत होते, मग लोक म्हणायचे की अॅनालायझर हा भटाबामनांचं चॅनल, त्यात त्यांनी बोलू नये. आमच्या पुण्याच्या नेते बोलले, त्यांना लोकांनी वाईट बोलले. आमचे संभाजीनगरचे नेते बोलले, त्यांना लोक वाईट बोलले. आता का लोक टाळू लागलीत? याचं कारण आहे मित्र हो. अंबड ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली, टोपे हरले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून टोपेंचा अपमानजनक पराभव झाला आणि तिथे शिंदे जिंकले. मी तुम्हाला एक एक मतदारसंघातल्या निवडणुका सांगतो. अंबडमध्ये तर कुलकर्णी नगरसेवक आणि नगराध्यक्ष झाले. कुलकर्णी अंबडला झाले, आधी होत होते, नंतरही झाले. गेवराई नगरपालिकेची निवडणूक ही भाजपनं जिंकली. तिथे हे जे महेश दाभाडे तुम्हाला म्हणालो ना, त्यांनी यांच्या जीवावर प्रचंड खर्च केला, यांच्या जीवावर निवडून येण्याची अपेक्षा ठेवली, विधानसभेसाठी तयारीसाठी खर्च केला. पण यांच्या मागे उभ्या असलेल्या दाभाडेंचा तर पराभव झालाच झाला, पण पंडितांना सुद्धा पराभवाचं तोंड बघावं लागलं. माजलगावमध्ये ज्या प्रकाश सोळंकेंनी आपल्याच पक्षातील धनंजय मुंडेंना अंगावर घेऊन, काय स्टार प्रचारकांनी इकडे यायचं नाही म्हणले होते, त्यांना घेऊन यांच्या मदतीनं विजय मिळेल असं वाटलं, प्रकाश सोळंकेंचा पराभव झाला. परळीत धनंजय मुंडे थम्पिंग मेजॉरिटीनं आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणेंच्या पक्षाची अवस्था काय झाली, शप गट, हे परळीत जाऊन विचारा. म्हणजे बजरंग सोनवणेला आम्हाला मतं पडलीच की, 2 का होईना आलेतच की असं म्हणावं लागलं. जरांगे पाठीशी असता पराभव स्वीकारावा लागला. बीड नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या पक्षाला यश मिळालं आणि संदीप क्षीरसागरांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. मी हे गणित तुम्हाला आधी सांगितलंय. वारं बदलू लागलं आहे. आता योद्ध्याच्या दिशेने वारं वाहत नाही, हे स्पष्टपणे लक्षात आलंय. आपण केल्या त्या चुका होत्या हे लोकांच्या लक्षात आलंय आणि ते आता आपापल्या भूमिका पॉलिटिकली करेक्ट करू लागलेत. मी सोशली करेक्ट करू लागले, पॉलिटिकली करेक्ट करू लागलेले आहेत. या अशा आंदोलनातून समाज उभा राहू शकेल, पण त्याचा राजकीय वस्त्रहरणासाठी, राजकीय खच्चीकरणासाठी अथवा गावातले हेवे दावे उभा करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर ते घातक ठरतं. आणि तीच घातकता लक्षात आल्यामुळे ना बॅनरवरती फोटो दिसतो आहे, ना भूमिका बदलून माणसं आपल्या चुका मान्य करू लागली आहेत. या सगळ्या गोष्टीची दखल आपणही घेतली पाहिजे आणि आपल्याही भूमिकांच्या मध्ये करेक्शनचा विचार केला पाहिजे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज.